नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण वांजोळी येथील जाधव सरांच्या प्लॉटमध्ये आपण मुलाखत घेतलेली आहे। तर त्याच व्हिडिओमध्ये आपण आता दुसरा व्हिडिओ करतो की त्या प्लॉटमधील आपल्याला माती परीक्षणासाठी माती कशी काढायची, कशा स्टेपमध्ये घ्यायचे हे आपण सूर्यवंशी सर सुद्धा आपल्यासोबत आहे। तर त्यांच्याकडून आपण स्वतः इथे लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत। लाईव्ह नाही व्हिडिओ करतोय आपण, सॉरी। तर व्हिडिओमध्ये सर आपल्याला दाखवतीलच की माती परीक्षणासाठी आपण माती कशी घ्यायची। पुन्हा एकदा आपण बबन जाधव आणि योगिता जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि सूर्यवंशी सर तर आहेतच। तर सर नमस्कार। नमस्कार सर, आता आम्हाला तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही हे दाखवणार आहात की माती परीक्षणासाठी आपण माती कशी घ्यायची किंवा तो खड्डा कसा काढायचा। असं नाहीये की कोणताही कशाही प्रकारचा खड्डा काढला तर चालतो का? नाही चालत। शेतकरी मित्रांनो, आपण मातीचा नमुना घेताना बरीच काळजी घ्यावी लागते आपल्याला। त्यामध्ये आपण मातीचा नमुना कसा घेतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर आज आपण आलो आहे बबन जाधव या यांच्या शेतामध्ये। तर आपण इथं बघणार, हा त्यांचा ऊसाचा प्लॉट आहे जो आता ऊस तुटून गेलेला आहे थोड्या दिवसापूर्वी, आणि यांनी खत देऊन खूप महिने झालेले आहेत या ऊसाच्या प्लॉटला। तर आज आपण इथं बघणार आहोत आता की खड्डा कसा काढायचा आहे। तर सुरुवातीला जर काही माती वगैरे पालापाचोळा वगैरे जर असेल तो बाजूला घ्यायचा आहे आणि व्ही आकार, इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा आपल्याला मातीमध्ये काढायचा। आता हा ऊसाचा प्लॉट आहे, यांचं ऊसच ठेवणार आहे ते पुढच्या सीझनसाठी। तर आपल्याला 1 फुटाचा खड्डा काढायचा आहे। तर आपण बघूया। सर, व्ही आकार जसं तुम्ही म्हणताय, तर व्ही आकार म्हणजे असा व्ही आकार घेणार आहे की असा व्ही आकार, म्हणजे कोणता व्ही आकार घ्यायचा? व्ही आकार असा खाली, जो की असं जमीनवरती सरफेस राहील आणि दोन्ही साईडनं, म्हणजे जमिनीच्या दोन्ही साईडनं असं खाली घ्यायचं व्ही आकाराचा। तर आपण बघणार आहोत आता। तर तुम्ही व्ही म्हटलं तर शेतकऱ्यांच्या डोक्यात कसं येणार आहे की असा व्ही आकार, मग त्या असा व्ही आकारामध्ये। तर सर तुम्ही काढून दाखवा आम्हाला तो खड्डा आता। तर इथून सूर्यवंशी सर सॅम्पल साठी घेऊन जाणार आहेत माती। तर आपण इथे आता चालले, आता जाधव सर काढतायत बघा। तर सरांनी सांगितल्याप्रमाणे व्ही आकार असा नसून अशा पद्धतीने आपल्याला जमिनीत अशा पद्धतीने व्ही शेप काढायचं। किती खोल असा खड्डा पाहिजे सर? आपल्याला ऊस पिकासाठी घ्यायचंय तर आपल्याला 1 फुटाचा हवाय। जर तेच आपले जर सिझनेबल क्रॉप असतील, जे आपण बोलतो ज्वारी, गहू वगैरे असे जे क्रॉप आहेत त्यांच्यासाठी घ्यायचं असेल तर आपल्याला 6 इंचापर्यंतचा खड्डा पण पुरेसा आहे। पुरेसा आहे म्हणजे कोणतं पीक करणार आहे त्या हिशोबाने त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। तर सगळ्या ह्या छोटे छोटे पॉइंट आहेत, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या बरं का शेतकरी मित्रांनो। थोडं मोठं अलीकडचं साईड। तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते जमीन अशी प्लेन पाहिजे आहे आणि त्याच्यावरचा पालापाचोळा असा बाजूला करून घ्यायचा आहे आणि मग ते खड्डा काढायला चालू करायचं आहे। जाधव सरांनी खड्डा काढलेला आहे। एक फूट। आता इथं आपण फुटपट्टी तर आणलेली नाहीये, एक अंदाज बघा। 1 फूट म्हणजे आपल्याला थोडा अजून काढावं लागेल आपल्याला। वरची माती फक्त पडू देऊ नका यामध्ये। 1 मिनिट। थोडं मागे काढा, नाही तर असं जरा मोठा करा म्हणजे काढता येईल व्यवस्थित। माती सर्कल असते बाजूला। राईट। म्हणजे हे माती परीक्षणासाठी न्यायचं म्हटलं तर हे सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे की ते वरची माती पण त्यात नाही पडली पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी असं व्यवस्थित करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। बरोबर। आपल्याला जर नमुना काढायचा असेल तर तो व्यवस्थित जेवढा आपण काढू तेवढे तुम्हाला त्याचे रिझल्ट व्यवस्थित भेटणार आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढचं तुमच्या पिकासाठीचं जे खत नियोजन करायचंय त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार नाहीयेत। जेवढा आपण व्यवस्थित मातीचा नमुना काढू तेवढंच आपल्याला चांगले रिझल्ट भेटणार आहेत, योग्य रिझल्ट भेटणार आहे म्हणून। त्यासाठी हा मला वाटतं सगळ्यात महत्वाचा हाच व्हिडिओ आहे आपला। बरोबर। कारण का हा मेन पॉइंट आहे की माती कोणती घेऊन जायची आणि कशा प्रकारे तो खड्डा काढायचा आहे तो। आपण तर आपला 1 फुटाच्या अराउंड खड्डा झालेला आहे हा।
तर आपण आता यातली माती काढणार. आता ह्या ज्या मुळे त्या आपण पहिल्या काढून घेणार आहोत, त्या की आपल्याला आल्या नाही पाहिजेत यामध्ये. विळा होता ना विळाने घ्या कापून. बस बस ओके बस, तिकडच्या नको. बस बस बस. मातीवरची पैसे नको. ओके, तर पहिलं तर तुम्ही जी माती वगैरे जर पडली असेल वरची तर ती क्लिअर करून घ्या त्यामध्ये खड्ड्यामध्ये, कारण ती वरची माती आपल्याला एक्स्ट्रा नाही आली पाहिजे. आणि आपण आता काय करणार आहोत, वरतून सरफेस पासून पूर्ण खड्ड्यापर्यंत एक आपण लेअर काढून घेणार आहोत, जो की आपल्याला मातीचा नमुना असणार आहे आपला. तर आपण आता या साईडची आपण माती काढणार आहोत, तर एक पूर्ण घेणार आहोत एक साईडची. शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा, कारण का सूर्यवंशी सर हे आपल्याला बार बार दाखवणार नाहीयेत किंवा ते स्वतः आपल्या प्लॉटमध्ये माती परीक्षणासाठी माती काढायला येणार नाहीयेत. ते आज इथं ते जाधव सरांच्या प्लॉटवरती काढून दाखवत आहेत की V-शेप मध्ये असं त्यांनी जे खड्डा काढलेला 1 फुटाचा. ही जी माती आपल्याला भेटलेली आहे आता ही आपला नमुना आहे, तर ही माती आपल्याला हवी. तर एका बाजूची त्यांनी ते वरच्या पातळीपासून खाली 1 फुटापर्यंत त्यांनी एक लेअर अशी ते काढून घेतलेली आणि ते नमुना काढलेला आहे. मग त्याचं ते परीक्षण करणार. तर अशा प्रकारे सर आता तुम्ही हे 5 ठिकाणची काढणार का? हो बरोबर. आपल्याला आता हे जे 1 एकराच्या अराउंड शेत आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणचा ऍटलिस्ट नमुना हवा आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण शेतासाठी कळेल की कोणते घटक आपल्याला मातीमध्ये मग हे 5 ठिकाणचे जे काढायचे ते मग एकत्रितच माती घ्यायची का ते वेगळी वेगळी घ्यायची? नक्कीच एकत्र घ्यायचे. आता आपल्याला हे 5 ठिकाणचे सेम याच प्रकारे नमुने काढायचे आहेत आणि ते नमुने काढल्यानंतर आपल्याला हे सगळे एकत्र करायचे, पूर्ण सगळ्या 5 ठिकाणची माती मिक्स करायची आहे आणि ते नंतर 4 भागामध्ये समान वाटणी करून ते आपण पुढे बघूयात सर. आधी आपण काढून घेऊन येऊया. कसं माहितीये का, लक्षात राहणार नाहीये मग शेतकरी मित्रांच्या, त्यामुळे आपला जसं जसं स्टेप होईल तसं आपण ते ओके ओके त्यांना ज्या त्या वेळेला. ठीक आहे, आपण दुसऱ्या ठिकाणची माती काढूया. ओके. तर आपला हा एक खड्डा पूर्ण झालेला आहे. 1 ठिकाणची आपण इथं माती उचललेली आहे. तर तुम्ही क्षेत्र बघितलंय, ही 40 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र दिसतंय आपल्याला. तर त्या क्षेत्रामध्ये आपण 5 ठिकाणी काढणार आहोत. तर दुसरं ठिकाण सर दाखवा. शेतकरी मित्रांनो, जसं आपल्याला सूर्यवंशी सरांनी पहिला खड्डा काढून दाखवलेला आहे, तर तशाच पद्धतीने त्यांनी 5 खड्डे या वावरात 5 ठिकाणची माती ते इथं टपात घेऊन आलेलो आहोत. तर हे 5 ठिकाणची माती सर आता जे आणलेली आहे एकाच बकेटमध्ये तुम्ही आणलेली, तर ह्याचं आता काय करायचं, एवढी सगळी माती घेऊन जायचं का? नाही, आता शेतकरी मित्रांनो आपल्याला माती परीक्षण करताना आपण आता भरपूर माती काढलेली आहे, 5 ठिकाणचे नमुने घेतलेले, तर आपल्याला गरज आहे की अर्धा ते पाऊण किलो मातीची फक्त परीक्षणासाठी. तर आता आपण काय करणार आहोत, ही माती मिक्स करून आपण तेवढी माती करणार आहोत. बघू आपण आता कसं करायचं ते. तर दाखवा सर प्रोसेस मग. तर शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा, कारण का सूर्यवंशी सर तुमच्या शेतात असं माती स्वतः घ्यायला येणार नाहीये. तर हे 5 ठिकाणची माती आपल्याला काय करायचंय, तर ही सगळी माती ती एकदम मिक्स करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला सगळे सॅम्पल एकत्र आले पाहिजेत. तर सर त्यात जे खडं आणि ते मुळ्या पालापाचोळा जर असा आला असेल तर तो आपण काढून घ्यायचंय. आपल्याला फक्त माती हवी की जेणेकरून आपल्याला म्हणजे हे पूर्ण एक असं आपल्याला खडे वगैरे आले ते आपल्याला बाजूला काढायचे. जे मुळ्या असू द्या किंवा काडी कचरा असू द्या, कोणताही पालापाचोळा तो आपल्याला नाही नको आहे, आपल्याला फक्त माती हवी. त्यामुळे आपण आधी मिक्स करून घेऊ व्यवस्थित. म्हणजे जसं आपण उसाला बाळभर करताना नाही का वेगवेगळी खतं आपण आणतो आणि ती एकदम मिक्स असं करतो, तशा पद्धतीने ही आपण 5 ठिकाणची माती इथं सूर्यवंशी सरांनी आणली आणि 5 ठिकाणची माती आता ते एकत्रित करतायत आणि त्यातून जे मोठमोठे खडे वगैरे आहेत आणि असं मुळ्या वगैरे जे आहेत त्या सुद्धा बाजूला करायचे.
असं काळी पालापाचोळ असं त्यात नको आहे. मिक्स करायला कंजूसी कुठेही करायची नाही, नाहीये. अजिबात नाही, व्यवस्थित मिक्स करायचं हे. तरच आपल्याला म्हणजे क्वांटिटी चांगली निघणार आहे की हा बरोबर. बा. ठीक आहे, आपलं बऱ्यापैकी आता मिक्स झालेलं आहे. तर आता आपण काय करायचंय, याचे आपल्याला आता 4 भाग करायचे आहेत. ठीक आहे, तर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे माती इथे. तर आपण ही अशी सरळ केलेली आहे माती आता व्यवस्थित. तर आपल्याला आता ह्याचे 4 भाग करायचे. तर शेतकरी मित्रांनो, हे समजणं गरजेचं आहे. आता हे 4 भाग केल्यानंतर आपल्याला विरुद्ध दिशेचे 2 भाग आपल्याला ह्यातले काढून टाकायचे आणि विरुद्ध दिशेचे आपल्याला ठेवायचे. तर आपण आता हे 2 भाग आहे ते आपण फेकून देणार आहे माती, आणि हे 2 आपल्याला आता ठेवणार आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल तर क्रॉस मधलं त्यांनी ते चौकोन केला म्हणजे केलाय, आणि क्रॉस मधले त्यांनी दोन्ही ठिकाणची माती अशी बाहेर काढून टाकलेली आहे. ठीक आहे. आता अजूनही आपल्याला खूप माती आपल्याकडे शिल्लक आहे. तर आपण परत ही माती आणि पहिल्यासारखी मिक्स करणार आहे. मिक्स करायची. ओके. तर हे माती पुन्हा आणखीन ते मिक्स करायला लागलेत ते. तर हे जोपर्यंत आपल्याला अर्धा ते पाऊण किलो जोपर्यंत माती राहत नाहीये तोपर्यंत ही अशा प्रकारे मिक्स करायची, तसाच भाग करायचा. ओके सर, असंच ना? नक्की, नक्कीच. अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर सर, आम्हाला एक अजून एक इच्छा आहे आमची तुमच्याकडे, म्हणजे की ह्या जी माती तुम्ही परीक्षणासाठी ह्याची घेऊन जाणार आहे, तर ह्याचा रिझल्ट आल्यानंतर पण आम्हाला एक व्हिडिओ हवाय. नक्कीच आपण करू. तो पण व्हिडिओ आपण या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटेल पुढच्याच आठवड्यामध्ये, की याचं रिझल्ट काय राहील या आपल्या नमुन्याचा. हा. आणि जसं की आपण बबन जाधव यांच्या प्लॉटमध्ये आपण माती घेऊन चाललेलो आहोत, तर यांच्याच प्लॉटमध्ये आपण पुन्हा येणार आहोत आणि या शेतकऱ्यांना आपण जसं सूर्यवंशी सर तुम्हाला सांगतील तसं तुम्ही खतं वगैरे वापर करचाल का पुन्हा, आणि काय रिझल्ट येतो हे आम्ही तुमच्याकडून पण पुन्हा जाणून घेणार आहोत, की फीडबॅक की तुम्हाला काय रिझल्ट आला, की सूर्यवंशी सरांनी खरंच आपल्याला चांगला रिझल्ट काढून दिला का, किंवा खर्च तुमचा कमी झाला का, हे सगळं आपण डेमो बघणार आहोत. सर, होईल ना अर्धा पाऊण किलो? तर आता आपल्याला जेवढं माती हवी होती तेवढ्या अंदाजात आपल्याला माती शिल्लक राहिलेली आहे. फक्त आता यातून थोडेसे छोटे दगड आहेत आणि थोडा काडी कचरा एकदा व्यवस्थित करायचा आहे. आणि ही माती आपल्याला ह्याच्यावरती अजून आपल्याला सुकवायची आहे. ही माती ही डायरेक्ट आपण याचं माती परीक्षण नाही करू शकत. तर ही माती आपल्याला इथून घेऊन जाऊन घरी सावलीमध्ये सुकवायची आहे. सर, कॅरी बॅग आणलेली आहे, नक्कीच कॅरी बॅग मध्ये घेऊन जायची ही माती. आणि हे माती जसं सर सांगतात की हे सुकवली जाते, तर हे उन्हात सुकवता का सावलीला? नाही, उन्हामध्ये अजिबात नाही सुकवायचे, सावलीमध्ये सुकवायची आहे ही माती. ठीक आहे, आपण आता ही घेऊ आपण यामध्ये. तर हे बबन जाधव यांच्या प्लॉट मधली माती सूर्यवंशी सर चिखलहोळला घेऊन जाणार आहेत. ओके, ठीक आहे. तर हे सॅम्पल साठी माती तयार आहे. हे आता सॅम्पल जाणार आहे चिखलहोळला. जे पण शेतकरी असा ज्यांना माती परीक्षण करायचं, जे नमुना काढतात, तर त्याचबरोबर त्यांनी त्यांचं डिटेल्स लागतील आपल्याला, जसं की त्यांचं शेत किती एकर आहे, त्याचबरोबर त्यांचं. मला एक प्रश्न अजून आहे की नाही का, आपलं क्षेत्र जर असेल तर त्या क्षेत्रामध्ये पूर्ण काळोखी किंवा मुरमट आणि काळोखी असं मिक्स मध्ये जे प्लॉट असते, तर त्याचं कसं आणायची, ते माती कशा प्रकारे आणायची तुमच्याकडे? चांगला प्रश्न आहे. थँक्यू सर. शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला मातीचा नमुना घेताना हा एकाच प्रकारच्या मातीचा नमुना घ्यायचा आहे. जर तुमच्या शेतामध्ये जर 2 प्रकारची किंवा जास्त प्रकारची माती असेल तर तुम्हाला वेगळ्या मातीचा वेगळा नमुना घ्यावा लागेल. जर काळी माती असेल किंवा लाल माती असेल, मुरमाची असेल, तर वेगळा नमुना लागेल.
जर एकाच प्रकारचे असेल तर काही गरज नाही, तुम्ही एकच नमुना एका शेतातला घेऊ शकता. मग सर तसं जर वेगवेगळं असेल तर ते आपल्याला असं म्हणजे 4 ठिकाणची अशी काढायची गरज आहे का त्या मातीला मग? ते तुमचं क्षेत्र किती आहे त्याच्यावरती अवलंबून राहील. जर तुमचं क्षेत्र जसं मी सांगितलं एकरामध्ये ऍटलीस्ट 5 ठिकाणची हा, मग नमुना आपल्याला एकरामध्ये 5 ठिकाणची काढली, पण एकरामध्ये जर समजा की 3 नमुने येत आहेत की काही भाग काळवट आहे किंवा काही मुरमट आहे, असं नाही का, थोडासा फरक आहे. काही ठिकाणी असं नाही का, आता तुम्ही शेतकरी आहे मॅडम, तुम्ही सांगू शकताय की तसं भाग असतोय आपल्या प्लॉटमध्ये, तर त्या ठिकाणची माती घेताना आता ही एकाच प्लॉटमध्ये तुम्ही 5 ठिकाणची काढली, तर आता हे समजा की 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, त्यात मुरमट आहे आणि 10 गुंठ्याचा आहे तो दुसरं काळी मातीचं, तर त्यातली किती ठिकाणची घ्यायची आणि इथली किती ठिकाणची घ्यायची असं? जर एक 10 गुंठाचा जर असेल तर ऍटलीस्ट 2 ठिकाणची तरी आपल्याला नमुना घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला पूर्ण शेतासाठी आपण माती परीक्षण करणार आहे. तर 2 ठिकाणचं तर गरजेचंच आहे, तेवढा घेतलाच गेला पाहिजे. आणि एक सारखा असेल तर मग काही गरजच नाही, तुम्ही एकच नमुना पूर्ण शेताचं एकच टाईपची माती असेल तर 4-5 ठिकाणचं तुम्ही नमुना घेऊ शकता. तर नक्कीच असं मी तर गृहीत धरते शेतकरी मित्रांनो की तुम्हाला सखोल माहिती आणि चांगली माहिती मिळाली असेल, आणि चुकून जर माझा एखादा प्रश्न राहिला असेल सूर्यवंशी सरांना विचारायचा तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सुचवा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सूर्यवंशी सरांना तो प्रश्न नक्की विचारेन. थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली, कारण का एक प्रत्येक म्हणजे नवीन नवीन गोष्टी आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांना माहित सुद्धा नाही. आता जसं की जाधव सरांना पण मी मगाशी विचारलं की तुम्ही याच्या आधी कधी माती परीक्षण केलंय का, पण जाधव सरांच्या प्लॉटमध्ये प्रथमच माती परीक्षणासाठी प्रथमच निघाले ना सर, तर प्रथमच शेतकऱ्यांच्या प्लॉट मधली माती इतर शेतकऱ्यांनाही माहित नसेलच, तर हे पहिल्यांदाच होतंय म्हटल्यानंतर शेतकरी मित्रांना डिटेल माहिती असणं खूप गरजेचं आहे, आणि ते माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून आम्हाला खरंच हवेत. म्हणून म्हटलं की नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा आम्हाला ह्या मातीचा डिटेल जे तुम्ही रिझल्ट काढणार आहे तर तो रिझल्ट तुम्ही कशा प्रकारे देताय ते सुद्धा आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, त्यावेळेलाही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा सर. तर मनापासून तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद बरं का. थँक्यू. आणि तुमच्या सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.